जय शिवराय मित्रांनो, आज आपण आलेलो आपल्या दुसऱ्या 1.5 एकरच्या राजमेच्या प्लॉटवर. हा मागचा प्लॉट आहे, आपलं वरचे दुसरे प्लॉट काढायला आलेले आहेत. हा प्लॉट बघून घेऊ शकता. आता याला शेंगा यायच्या कंडिशनमध्ये आहे. हो का, फुलाची कंडिशन संपलेली आहे, आता शेंगा यायला लागलेले आहेत. कसा आहे प्लॉट सांगा, काढून की सांगा, कसा दिसतं सांगा, कुठवर बी बघा, नाही तर म्हणताल तुम्ही सिलेक्टिव्ह दाखवलं, असं काय नाही. बघा कसं आहे, पाणी फवारणी महत्त्वाची आहे. 9-10 पाणी तरी द्यायचे. आता आपल्या ह्याला 6 पाणी झालेत आणि 4 पाणी नंबर 1 द्यायची. बघू शकता कसे आहे, काढून की नाद करायचा नाही. कसं आहे, असं आणायचं असेल तर बी क्वालिटीचं लागतंय. राजम्या पेरणारा बी चांगला लागतंय. कसं आहे, हो बघ, नंबर 1 क्वालिटी, नंबर 1 क्वांटिटी आलेला आहे का नाही सांगा. आता सध्या तुम्हाला जर जाणून घ्यायचे असतील भाव, वरूनचा भाव आजचा भाव आहे 7,300. तुमच्या भागात बदल होऊ शकतोय. ब्राझीलचा भाव 9,000पर्यंत आहे, 8.5 ते 9. तुम्ही चौकशी करूनच विका राजमा, असं कुणाला बी विकू नका. काय जण वरूनला 7 आहे 6.5 आहे म्हणून विकत घेतात. वाला आहे वाळला आहे काय नाही. 7,300. आणि एक आठवड्याभरात कसं आहे बघा, आठवड्याभरात भाव वाढण्याची शक्यता आहे. सांगता येत नाही, पण वाढण्याची शक्यता आहे तुमच्या इच्छेनं. आणि राजमा जास्त दिवस ठेवून चालत नाही, हे पण तुमच्या माहितीसाठी सांगतो. आलाय का नाही नंबर 1. कसं आहे बघा, हो का. तर तुम्ही काय करू शकता, वरूनचा तर सांगितलं 7,300 वरून. ब्राझील वाग्या 8.5 ते 9. आणि खुन्नी लाल 10,000 रुपयाच्या जवळपास. मागं पुढं 500 आहे, तुमच्या भागानुसार होऊ शकतं. पण आमची तर आता सध्या 10,000 रुपयानं खरेदी चालू आहे खुन्नी लाल. आणि साधा पिवळा पुणेरी वाघ्या वरूनच्याच भावात आहे 7,000च्या जवळपास. 7,100, 200, 300 म्हणजे मार्केट कंडिशन मागं पुढं होऊ शकते. राहिला कोणचा पिवळा वरून, पिवळा हे आपला वरून पांढरा वरून आहे, बोल्ड माल आहे. पिवळा वरून जे आहे ती 50-52 रुपयाच्या वर आहे, त्याचा भाव वाढत नाही. ब्राझील वाघ्या 10,000च्या दरम्यान जाऊ शकतोय एक 8 दिवसात. वरून हा 7.5च्या जवळपास तर आत्ताच आहे 7,300. अजून एक 8 दिवसांनी त्याचा भाव नाही म्हणलं तरी 8,000 रुपये, 8,500 रुपयाच्या कंडिशनला जाऊ शकते. कशाची सांगा, 8.5च्या म्हणजे गेल्या वर्षी हायस्ट 9,200 वर गेलेला होता. आपण गेल्या वर्षी 8,000 रुपयाने विकला होता. कसं आहे सांगा, आलं का नाही. क्वालिटी बघायचं, निघायचं. हो, इकडे बी दाखवतो. हो, तर तुम्ही तुमच्या कंडिशननुसार विकू शकताय. तुम्हाला जर पैशाची गरज नसेल तर थांबू शकताय, कारण पुन्हा त्याचा मालाचा कलर बदलला तर भाव कमी होतोय. लाईट 2 वाजता, 1 वाजले 1. तर बघा, तुम्ही बघू शकताय. डायरेक्ट प्लॉट होणार. आपण शेजारी विचारत आहेत लाईट आली का नाही म्हणलं. आपल्याकडे आहे सोलार 750-3, त्यामुळे आपल्या लाईटची आणि पाण्याची अडचण नाही आहे. कसं आहे, तरी तुम्हाला सांगायचं राहिलं, भाव सगळ्याचे सांगितलेले आहेत. भाव बघू शकताय तुम्ही, तुमच्या इकाल्यानुसार मार्केटनुसार चेंज होऊ शकतात. कसं आहे, जरा ही मोड पातळ झालेली आहे थोडंसं, तरी बी काय अडचण नाही. एक रिप गेल्या वर्षी आपल्याला 13 क्विंटल आलं, तर ह्या वर्षी आपलं अंदाजा आणि दिसण्यावर मालाच्या 15 क्विंटल ही येऊ शकतोय. आणि तुम्ही म्हणताल तुम्हाला व्हिडिओ टाकला जाईल लाईव्ह, असं की फकांड काहीतरी. कसं आहे बघा, नंबर 1 आहे का नाही माल. सांगा कसं आहे, कुठं बी बघा, असं काय नाही. थोडा पातळ झाला, आम्ही हे बी सांगितलं. इकडं नाही काय, इकडं नंबर 1 क्वालिटी क्वांटिटीमध्ये आलेला आहे. 1-2 सारं जरा पातळ झालेत. तिथं पहिलं पाणी मोठ्या स्प्रिंकलरनं दिलं, तर तिथं जास्त गण पडल्यामुळं पाणी जास्त झालं. इथं आपलं बोर आहे, बोरच्या जीवावर सगळं आहे. हे लाईटवरचं बोर आहे, आपण ह्याला काय चालवत नाही.
कसं आहे सांगा. बघू शकताय तुम्ही असा राजमा आलेला आहे. तुम्हाला जर पेरायचा असेल, बी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. एकरी तुम्हाला उन्हाळी पिकाचं कुठलेही 80-90 हजार रुपये होत नाहीत, पण हे जर 1 लाखाच्या वरूनच उत्पन्न होतं आहे. मी म्हणतो तुम्हाला 10-12 क्विंटल जरी निघला आणि 7-8 हजार रुपये भाव घावला तरी 1 लाख रुपये कसे पण होतात. आळंबळं 1 लाख रुपये होते. तुमच्या ज्वारीचं होत नाहीत, हरभऱ्याचं तर 30-40 हजार होतात. ते पारंपरिक पिकं करून कामाला दुसऱ्याची तर जाण्यापेक्षा स्वतःच 1-2 एकर राजमा करा, वर्षाचं इन्कम होऊन जाईल. कसं आहे सांगा. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. काय माहिती पाहिजे असेल तर कमेंट, बी पाहिजे असेल तर कमेंट करा. बियाच्या क्वालिटीचा माल आहे. नक्कीच तुम्हाला बी, फवारणी माहिती, पाणी व्यवस्थापन सगळी माहिती दिली जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.